तयार असेल अशा देवाला तुकोबारा एक शरण जायला सांगतात. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजले 11:15. मोजून 5-7 मिनिटात सेवेला पूर्णविराम असेल, कारण मलाही जाणं आहे नाशिक. हां, आणि तुम्ही पण कामधंद्याची लोक आहेत, बरोबर आहे की नाही? कोणतं बी काम वेळेवर व्हायला पाहिजे. पोट बरसतं लगून आहे ना, कसं का रांधेलो आहे ना, आवडसच माणूसले. आणि पोट भरलं जर वाढा ना, प्रयत्न करा ना, चटणी जास्त वेगळी एकच बुका आंबोका कर दिसू काय. सगळ्यांना रिक्वेस्ट असेल, जर तुकोबारा सांगतात अशा देवाला शरण जा की तो भगवंत तुमच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, तशा देवाला शरण जायला सांगतात. शरण जाणं काय हो? अंतकरणापासून देवाची भक्ती करणं. देवाची भक्ती म्हणजे काय? भगवंताचं नामचिंतन. कोणचं नामचिंतन? जे माझ्या तुकोबारायांनी देहूमध्ये केलं, माऊली ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये केलं नाही, सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं सांबोड्यात करायचं. हातानं टाळी मोकानं नामचिंतन. सर्वांनी भजन गायचं. जो भजन करणार नाही त्याला बाजूवाला शपथ रे भो, म्हणजे बाजूवाला चिंता राही म्हण रे काका मी उपडी जाऊ म्हण रे. सर्वांनी भजन गायचंय, सर्वांनी. विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई. हात वरती करा. कोणी भजन करा. 22 जास्त हात वर आहे आणि एक बी मनी राहीन त्यात नाही बहिणी. तुरी लबाड जात रासाई तेवढं बरं आहे. अगो तुम्हाला गावात बड्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या. हा ते मूळ मुद्द्यावर उन्हावू माय मार. हा हा, काय आनंद आहे राव. खरंच भारी लोक आहेत तुम्ही. जितकी स्तुती करू तितकी कमी. तुम्हाला समध्यांना भजन करायला सांगितलं होतं. भजन करत असताना अंतकरणापासून करायचं, न लाजता न शरमावता बिनधास्त भजन करू, बरोबर आहे की नाही? हां, हा को सांगू का? ज्यानी करी सरम त्यानं फुटणं करम. मनीषीन चांगला काममा सरम करा नाही. इथं भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. सर्वांनी अंतकरणापासून करायला पाहिजे होतं. आता जाऊ द्या, 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम होणार आहे. तत्पूर्वी आता सगळ्यांनी अंतकरणापासून भजन गायचं. महिला माता कोणीच बोलणार नाही. पुरुष मंडळींनी माझ्या मागं म्हणायचंय. पुरुष मंडळींनी माझ्या मागं भजन गायचंय म्हणणार ना. वाव. ए जनमान मोलिना तू राधे राधे ओलिना. आणि काय याच ना बरोबर फार्म बरी भो माणूस या उपटीन माठ टाकती ना या. तुम्ही राहू द्या, तुम्ही म्हणा बरं का माया हो. हा, खरंच पुरुष मंडळी महिला मातांचा परमार्थ इतका पुढे आहे ना बाबा, इतका परमार्थ वाढी घ्या ना. आपण भजन करतात नाही, पण या माया देवकरामा पहिला नंबर आहे म्हणेशीन. 35% आरक्षण, 50% पोची घेते असणार. सर्व ऑफिसात मग बाया दिखती माणसाचे कामधंदा राहू दे ना. इथलं तप होई घ्या बहिणीच ना, इथलं तप होई घे बटा कामधंदाचा माया. शेवटी कंडक्टर सुद्धा पुरी होई घ्या. तू 45 रुपया जर भाड आहे, 50 नोटवर देवाय घेण्यात 5 रुपये पोर पाहिजे. कसं काय मागू बा आपले लाज वाटा उईशनी सत्यानाश करलेल्या. त्याच ना परमार्थ वाढ राहणार ना, आपला गटी राह ना. सर्व कामे बाईशनी समायली ना दादा म्हणून आपण देवनं भजन बी करतात नाही मनीषीनं. आपल्या ते उलटा दिनी राहणार घर जायच नाही. आता एकच सांगा ना, कारण बट्या नोकऱ्या बहिणीने समायली नात. आपला पण एकच पर्याय, घर जावं ना घर जाईन. एकच सांगा ना, जुना गोधडा निरमा पावडरने थैली काढल्या. बागी गोधडा तरी निपी टाकूत, मग काय करा हो. त्यांचं एवढं भजन चाललंय का महाराज जोरात, ऐका तुम्ही. आणि आपला आवाज मन बाईस ना आवाज मग गैरा फरक. या म्हणे मायास ना आवाज माशी ताकद आहे ना. दुसरा माय मरेलवर बी मन माय बटा गावल रडावास. आणि आपली सगळी माय मरेलवर बी 2 जण हात धरले तर ततान गरमाला जार. कारण आपला रडा मा बी ठिकाणा नाही, मना मा बी ठिकाणा. आपलं रडणं म्हणजे माय मरेलवर सुधर आज का रडू नको पण भुकू बी नको. याला ततान गरमाशील गार. या मायना आवाज माशी ताकद आहे ना. दुसरा माय मरेलवर सुद्धा बटा गावल रडावास. ऐका ती माऊली बाबा आवाज म्हणा बरं का माया माझ्या माग म्हणा बरं.
जन्म अनमोलिना तू राधे राधे बोलिना. देखा जन्म अनमोलिना तू राधे राधे बोलिना. ऐका का माऊली बाबा, ऐका ना. म्हणजे म्हणे मायास नाटे बी सिद्ध कर दिना तुम्हाला गरमा बी आवाज निघू देत नाही बाहेर बी निघू दिना नाही. कितला गोड आवाज आहे हो, कितला गोड आवाज आहे. माऊली बाबा बसलेल्या बाया कमीत कमी 1000 बाया शेतीस शेवट लोकून जर मोजत बरोबर आहे ना. 1000 बाया शेतीस बहिणी मी तुम्हाला पाय पडस. तुम्हाला जर चुलत भावनं डिकरानं फुई भावनं माम भावनं जर लगीन राहणार तुम्ही 15 बाया अख्खा गाव झोपू देते ते तुम्हाला 1000 बाईसना आवाज कितला यायला पाहिजे. हा आणि त्या गाणं म्हणते तुम्ही लगीन ना त्या काही जनाबाईना लिकेलेत का मीराबाईना लिकेलेत. हा एक बी गाणं मडंग नाही. आपण मी पहिलेच सांगा तुमले लोक जातपात देखतस पण त्या आदिवासी लोक इथला नम्र राहतस ना माऊली बाबा. पहिला पाणी पडेन तर लग्न चालू आहेत त्यास ना आमनाकडे ना ऊस तोडायला जायला राहत आदिवासी लोक. इथला साधा लोक आहे ना त्यासले काही राग रुसवाने काहीच संबंध नाही बिचारास ना. पहिला पाणी पडे तर त्यास ना लग्ने राहत त्या देवले त्या नैवेद्य देवाला जायत ना टोपला मग पापडी कुरडाया आणि तो पहिला पाणीनं वादळ सोडे त्या पापडे नारा उडेत कुरडाया नारा उडेत तरी त्या देऊन करता गाणं म्हणत नाही. उठर उठर हनुमान तुला मानस लगेन निगर ना निवतान तुला देना असं त्यास ना गाणं. आणि येरा रोज सुटी बिली आहेत त्या तरी त्याचे राग रुसवा नाही बरं बाबा. हा त्या पापडे पुपडे उडेत ना येरा आले सुटेत वाई नाही येता पापड लई नाही माय काही फिरण ये बाणट सुरती वय नाही ये आजूला आली बिनाला आयला काही फिरण ये वय नाही लुगडा बिगडा येस नाही ये. राग नाही रुसवा नाही आपला जे नुसतं काय हो काय करताय बापरे मला काय करताय बोली पण ना बो तू. त्याच ना बँड चालू आहे ना म्हणजे नाचानं सुरू कर देतात आपला असले हात दरी दरी ओढो मला नाचता येत नाही तू शिलक रे अरे गर्दी नको करू. आपला असले पंगत चालस ना पंगत डोळ्यांसमोर लोक जी राहणार आणि एखादा जवळ सासरा विचारस खाऊ पाहू ना तुम्ही जेवायला बसणार नाही. हा मला कोणी बोललंच नाही. हा बोलणार नाही तू चेट रे नाही ते त्या लोक शेका काय पडेल. त्या रातभर नाचतच दिनले झोपेल राहत एखादा मित्र बावड्या चालणार रे पंगत चालू वय घेणार राहू दे रे रातना थकेल झोपू दे म्हणजे राग नाही रुसवा नाही. असं देखील का नवरदेवनी माय ऋषीन उभी बो आदिवासीच ना लोकनेस मग असं देखील शे का संगीत जेवतच त्या द्यायला काही पडेल नाही. आणि आपला असले एक माहिती जेवता जेवता ताटवरते उभी डायरेक्ट मंडप ना कोपराले बड्या बाया रावण्या करत ताई खायल्या ना ताई जिल्या ना ताई पंगत उठी जाई ना बजल्या ना माल नाही खाणं माल नाही खाणं म्हणत काकू तुला असा अचानक झटका कस काही राहिला म्हणे महाराज मी नवर देऊन मायशी म्हणतो मग काय होईल हा मला खोबरान वाटी तरी लाई का तिने आणले बानट सुरूत नाही खोबरान वाटीन करता दांगडो घाल दे ना तुने होल गेल वावर 2-2, 3-3 तोडा सोनं घालतीस 10-10 जणा लुगडा नेतील 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो घाल देती बानट सुरूत न्या तेवढं बरं आहे अगो तुमना गाव माने करतीस बाया तसं तथानं सांग राहिलो मी आटे ना कोण सांगेन बरेल घर मध्ये दाती घालली मला फक्त एवढं सांग नाही त्या आदिवासी लोक सुद्धा लगीन मा सुद्धा देवना गाणं म्हणतास कसा म्हणतास हे उठर उठर हनुमान तुला मानस लगीन निघरी ना निवतान तुला देईनास बरोबर आहे ना नाही ते आपलाच ना गाणं कसा राहतो बहिणी तुम्हाला गाणं ए कोणी ढोकी अंगण मा काट शिलगाय देतून खाटले चेटाडे राखेल टाकीने शिलगाय देऊ काकू शिलगाय देऊ तर ती शिलगाय देतून काटले कोणी टाकी अंगण मा काट बानड सुरूत नाही असा गाणा बी राहतच नुसता मय मय जीव करत झोप मागे आको केसर न गाणं तीच न कोणतं कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया मरी गई थी डॉक्टर देखने को आया इतला गंदा गाणा राहता एक काकू म्हण राहिली ती ननिन्नी करता वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी येवनले उफट टांग हो म्हणा बापरे
आणि तुला या गाणं म्हणावर कवय देव बेटी हो काकू. हा 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 हा. ही तुमची परंपरा टिकवायला पाहिजे, पण त्या गाण्याची लिमिट ओलांडी टाकतेच बहिणी म्हणून तुम्ही. अख्खा लब्बाड गाणं म्हणतीच्या बाया. तुम्हाला लगीन एक एक गाणं द्या माहीत म्हणा. मी नसता लगीन गाणं म्हणाल बटनो ना तरी सुद्धा अख्खी रात पास करले जासू. तुम्हाला लगीन गाणं तुमनं रडणं. मी आई रडाना का बशी केली बाबा. पुढे मागे जर आई बंद पडणं तर ना वकाले व्हायला लागत. धंदा बंद नको बा, कोणता का ना दुकान चालायला पाहिजे. आणि पुढे पुढे पोरीले रडताय आणि रोजेच लावणं पडते. मनीषीन शिकेट येले तुमना गानास मग किती लबाडी रास माहितीये का. आखो ते गाणं ऐकले का माऊली बाबा. नवरीना बाप गोडे उना वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना. खरं रास का बहिणी. हा खरं तर माऊली बाबा हे 5-10 मिनटं बोलतो मी या विषयावर. त्याचं कारण असं आहे की लोक ते ऐकायला बसलेले असतात बरेच, म्हणून मी 5-10 मिनटं घेतो. पण मी तुमले असं विचारच बहिणीवर, खरंच म्हणजे हे 5-10 मिनटं मी विनोद म्हणून बोलतो, तुम्हाला मनाने बोलत नाही. म्हणते नाही बोलस, फक्त विनोद म्हणीशीन बोलस. काय ना तुमले बोलसो एवढा रवी किरण मोठा नाही शे. आमच्या संतांची ही शिकवण आहे. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकार माहिती आहे. माझ्यासारख्या पोरानं तुम्हाला काय बोलावं नाही का, एवढा अधिकार नाही माझा. पण एक विनोद म्हणून बोलतो. आणि खरं सांगू का, खानदेश मग बिचाऱ्या मावल्यात ना हाशे आशिषने सैन करले तर म्हणून बोललेलं. आई का बरं सहन करते माहितीये का. मायना जोडे जर लेकरूनी भाकरले काकर म्हण तरी माय बरोबर भाकर देस. म्हणजे मी तीच ना पोरगा आहे म्हणशीन बरोबर समजायची. अहो मजाक कराय ना भाऊ, उपाद्या करा मग काही मजा नाही. मी नुसता विनोद म्हणून बोलतो माय. तुम्हाला बोलेले एवढा रवी किरण मोठा नाही आहे, पण माझ्या माया मावल्या विनोद म्हणून ऐकून घेतात. एवढं चांगलं आहे खानदेश मा. बोलस तरी कोणी डोकं लावायला येत नाही मन जोडे. आणि उन्हात तरी बी मग काय नाही ना. पाया पडून माफी मागूनच बोलतो मी. तर माझा एवढा अधिकार नाही, पण बोलू ना बहिणी, बोलू ना. बाकी ना बाया मागे सा बोलू का. तू नीचच आहे, तू बोलशी जा साठी बोल. आमले माहिती आहे तू बोला शहर हा आणि पुरा नीच आहे. तू बोल बोल. खरं तुम्हाला खरं सांगतो, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. तुमचा अधिकार मोठा आहे. पण माऊली बाबा खरं सांगू का, आई जातलं बाळत राहा. नवरीना बाप घोडे उन्हान वाजा गैर तुना. खरं रास का बहिणी म्हणते. हो गाणं म्हणणारे बहिणी जोड. नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा. खरं राहते. मोती पैरत उन्हा. मोती पैरत येस तो याज ना बोचकत बाचकत उन्हा. आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा. एक नंबरनी लब्बाड जात राहत ततान्या बाईच नाही बहिणीवर. तुम्ही चांगले आहेत. नुसतं गाणाच मा लबाडी असं नाही, घरमा सुद्धा लबाडी रास आहे बहिणी. घरमा काय लबाडी रास. तुम्ही दिनभर याना पाहिजे त्याना पाहिजे सावकार पाहिजे पैसा आल्या माल मटेरियल की या त्या पैसा खिसामा ठेवा. खुंटीले शर्ट टांगी द्या. जेवण करीन रातले झोपिल्या. तुम्ही रजावर उतरताच तो मन माय ड्युटीला चालू असतो. तुम्हाला खिसा जामला आले. तुम्हाला की जमाईन 500-500 करी उपाड देस. 500 उपाड देस. तुम्ही सकाळी मग शर्टा म्हणा पैसा चेक करतात. बाईला विचारतात काय मन किसा मग 500 कमी वाट राहणार. आखो वरतेन रुबापरास आहे मायना. हा मोबाईल काढा मग कोडे पाठ टाका देन तुम्ही. ओ बापरे मी इथला येडा आहे. बटा बरोबर आहे घ्या 500च गई घ्या. 500 जमा करस मस्त रक्षाबंधनले भाऊ भिजले 2 ग्राम सोनं बनायलास आपला हातमाटी देस मन भावनिकाने 2 ग्राम सोनं बनावं. आपलं डोकं काम करत नाही. मागला फाडा मग तू याला चाले दूध सापडी नाही. 2 ग्राम सोनं लिहिणं कसं हो. पण पॉइंट नोट करा. ही माय चोरीच पैसा लिशनी सोनं बनावस. पण एवढी प्रामाणिक रास. तुमना जीवनमा जर काही दुःख होऊन ते चोरेल पैसासनं बनायला सोनं जाऊ द्या. मायर वालासनी कर दिल सोनं सुद्धा काढीन दिदेस. पहिले तुम्हाला संकटनं निवारण करले मला नंतर बनाय दिजात. एवढी प्रामाणिक रास. कारण दुश्मन वय तरी त्यांनी खरी बाजू राहिली ती खरी मांडायला पाहिजे बाबा. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही म्हणा दुश्मन नाही येतं बा. एवढी प्रामाणिक रास बाई.
चोरेल पैसा न सोनं जाऊ द्या माहेरनं सुद्धा काढीन देतेस तुमनं काम करल्या मला नंतर बनाय दिच्यात पिकू नका उत्पन्न होऊ नका तवय बरोबर आहे ना. पण हुशार माणसेसले एक रिक्वेस्ट म्हणे विनंती बडा भाऊसले दादा गरमा पैसा लिहून ये कारण म्हणा मित्रले आहे ना पाणी पडी गया खतले टाया होता आणि बायको पाहिजे 7,000 रुपये लिहिणार खतनी करता 7,000 रुपये लिहिणार 5 वरीच जाणार फेडराना 19,000 दिदीना तरी 18,000 रुपये बाकी सांग राहील तो म्हणे महाराज माले सुधीर राहणं नाही मी कोणती बँकमा लोन उचलाय गई म्हणे कर्जच फिटी राहणं नाही म्हणतो मरच तो फेडशी रे फिटत नाही बँकनं लोन नाही फिटत. समजदार माणूस नाही गरमा पैसा बाईस पहिले वाहन नाही दादा हाय लोन जडत पड फिटतच नाही डायरेक्ट. तुम्ही लबाडी कोटी राहा सांगस मी गाणाच मा लबाडी गरमा लबाडी बरं तुम्ही मौतमा जातीस नाही तर होते गाडी माय उतरता तोंड जाकीन रडते ते खरं रास का बहिणी हो सोन चिडी सोन तुम्ही गाडी माय उतरताच रडतीस ते खरं रास लबाड एक नंबर लबाड जात रास आई तताने बाईस मी तुम्ही गाडी माई उतरताच रडतीस ते खर्राच का बहिणीवर जर त्या मरणारा म्हातारा किंवा म्हातारी मा इथला जीव राहतो ना उतरताच रडतीस मग उतरान पहिले त्या ड्रायव्हरले का बस सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मा घालते बा हा त्या म्हातारा मा चित होता तुमनं पुरी लब्बाड जात राहा आई तेवढं बरं आहे ako तुम्हाला गावण्या बाया तशा नाहीत बिचाऱ्या नुसतं रडाना जर सांगा ना तरी एक कीर्तन वस आपलं मी असं परफेक्ट बसा टेल मटेरियल आमना दोंडायचा मा एक म्हातारा मरणं दोंडायचा ना नाही मरणं कारण दोंडायचा ना सांगायचाच या व्हिडिओ व्हायरल होई जातो दोंडायचा ना 15,000 घरू ना तो अख्खा दोंडायचा आणि एक लाई म्हणे महाराज मग तवच ना आमना दोंडायचा ना नाही होता तो म्हातारा तता नव्हता मन बिकून राहत नाही तता ना म्हातारा मरणं गोंदाय मा खाता उपडी या गोंदाय मा कानारच नाही मजा देऊ माऊली बाबा बिकट परिस्थिती काय ते इथला बाणट राहताना गोंदायनं नेवतो नका सकाळ मग बाईल सांगते तर मन नको रांजो आज का ब गोंदायनं नेवतो अरे संध्याकाळला राहत नको दोन्ही टाईमनं तथा जाण दिसू गोंदाय मा फक्त आपले चालत नाही ना तरी राऊंड मारी हो आमना महाराज कोणी पाय बी ठेवतात नाही तथा पण मी एकमेव असा नालायक माणूस आहे जटे आमले चालत नाही मी तटे जाईन उभा राहायचा कारण तेच मटेरियल मागं इकास ना मग ज्यातले चालत नाही त्या बिचारा 31 शेमा चाल दि राहणार 41 लेणी सुद्धा नंबर लागी राहणार नाही मी कथा बी गुज जा आमना समजेगी तुमले नको का समजे ना गोंदाय मग आपले चालत नाही पण मी राऊंड मारते देखा सारखा रास ते खाणारा लोके बाकी ना इथला येडा राहता ना गोंदाय मा खाणारा बाबा म्हणा एक मित्र आहे दोंडायचा मा खिसा मा लिंबू लई फिरांता म्हणता निंबू म्हणे गोंदाय नाही नेवतो हट्टे ना बाणट नाही दुपार ना निंबू लई फिराय ना खावान करता गण येडा राहत माले सांगा बाकी ना इथला हुशार राहता ना स्वतःला म्हणले तर बा हुशार नाही म्हणणं जर मग येडाच बाबा त्या घरनी गायनं दूध घरनी म्हैसनं दूध डेअरी लिकी देतं आणि त्या पैसा सोरी मासा लेशनी खातस दादा याली हुशार म्हणशात का म्हणणं जर मग प्युअर येडा मालाव घरनं दुधी किशने जर दुधी किशने जर तुम्ही मासा लिशनी खातस होतीन ते गंध खावा मा बुद्धी बी गंधीत चालस ना अरे जी बायको सुख दुःखमा साथ देणारी महिला मातांचं एक तत्व आहे माऊली बाबा जर कितली बी भांडण होईनी नवरा जोपर्यंत जेवत नाही ना तो लगून आई मायले शांतताच नाही चित्तच लागत नाही जरी नवरान सांगे बोलावणे ना तरी पोऱ्याला सांगे बावड्या तुम बापल्या सांग चेन दिले मग बाहेर शिलक जो नवरा जेवत नाही तर चित्त लागत नाही मन मायनं बरोबर आहे का नाही म्हणजे एवढी प्रामाणिक रास बाई नवराले जोपर्यंत जेवाडत नाही तो लोकून तिनं चित लागत नाही पण तरी सुद्धा बायकोवर बरसा बटत नाही या दुधीकीन मासा खाणार असले बाईने जर मासा भाजी ठी नाही ताट पुढे देख का ताटले असा दक काय रे बाई बटा डोक्या शेल गाय दे हे डोक्या हत गंदा महाराज दुधीकीन मासा मटण खातं तुमने बुद्धी कितली चालेल आमना महाराजकडे या हो इकडे आमना दिनू दादाकडे या आमना शिक्षण बाबाकडे या आमना तात्यासकडे
या महाराज मंडळीना 15-15 दिन घर जातात नाही महाराज सप्ताह जर चालू आहे ना ते 15 दिन नंतर घर जातस ना बाईसले मैत्रा सामना मला किराय ना माय या बाया आहेत ना बिचारा महाराज मंडळीश ना बाया मस्त दूध लेती आट टाकती बासुंदी बनाय ठेवती माय आज म्हणा महाराज हिरा ना आम्ही संगे खास होत कितला आनंद नवरा बायको जेवणले बट्ट सामना टाळ करी महाराज मंडळी बाई सांगसल्या अहो माय एवढी वाटील्या नको मी बाहेर पिरास तू पेऊ का कितला आनंद आहे महाराज कितला आनंद आहे असं खाणार काय रे बाई बेटा डोकच्या असेल काय दिनात तू खाणं पिणं चांगलं ठेव असं गंधबडक खातच बाकी ना लोके आपलं ते खाणं काम नाही शे आगू सांगू का सोपं करीश नाही माऊली बाबा खाटकी बकरी कापायला जात होता खाटकी बकरी कापायला जात होता त्याच्या हातात सुरी होती त्या खाटकीला बघून बकरी हसायला लागली बकरीला खाटकीनं विचारलं का गं बकरी माझ्या हातात सुरी आहे मी तुला कापणार आहे तुला मरण्याचा डर नाही तू हसते बकरीनं सांगितलं खाटकी दादा तुझ्या हातात सुरी आहे तुम्हाला काही क्षणात मारणार आहे काही क्षणात मी मरणार आहे मला कळतंय रे मग तरी तू हसते हसण्याचं काय कारण आहे तेव्हा बकरीनं हसण्याचं कारण सांगितलं खाटकी दादा तुझ्या हातात सूर्य तुम्हाला कापणार आहे मी आता काही क्षणात मरणार आहे पण माझं हसण्याचं कारण विचारतोय तर ऐक अरे आयुष्यभर फक्त चारा खाल्ला रे आयुष्यभर फक्त चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार आहे म्हणून सांगतो माडकरी व्हा आपल्या गावात भगवंत विराजमान झाले भगवंत विराजमान झालेत आणि आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकताय पुरुष मंडळींना नंतर सांगेल मागच्या वर्षापासून मी महिला मातांनाच बोलतोय माया हो जर मी आईचे चरित्र सांगायला सुरुवात केली ना आमचे महाराजजी सर्वच महाराजजी माझ्या सकट आईचे चरित्र सांगायला सुरुवात केली का पहिलं मुखातून वाक्य निघतं पहिलं गीत निघतं पहिली कविता निघते आई माझी मायेचा तुम्हाला मायेचा सागर म्हणतात का तुमचा पोरगा जर आजारी पडला ना रातभर 4दा उठती बहिणी होऊन पोऱ्याला ताप तिने जास्त बरं आहे घ्यावी ना तुम्हाला पोरगाना अंग म्हणा ताप तुमले सैन होत नाही बरोबर आहे ना पोरगाना पायमा जर काटा मुडेल राहणार तुम्ही दिनभर कितल्या विथ केला राहणार ना तरी रातमा 4दा उठीन देखतेस म्हण पोऱ्याला जास्त पाय तिने सुजी घ्यावी ना माय म्हणजे तुम्हाला पोरगाना पायमाना काटा सैन होत नाही तुम्हाला पोरगाना अंग गरम होईल तुमले सैन होत नाही तुमना पोरगाला थोडा बी त्रास तुम्ही सहन नाही करतस दुसरा ना पोरग कापीन खाई जात याला दयावान म्हणता येईल का कारण ते बकरीनं बी ते पिलूशे ना जसं तुमनं पिलू तुमले आजारी सहन होत नाही दुसरानं पिलू कापीन खाई जातच तुमले मायना सागर दयना सागर कसं काय म्हणता येईल मायना सागर जर तुमले वाक्य ही उपमा भेटत असेल तर तेवढे तुम्ही खरे उतरायला पाहिजे आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं आजच्या नंतर मटण मासा खाणं बंद तुम्ही यातले सांग द्या ना आज पाहिजे आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही तुम्ही जर रांधानं बंद कर दे नाही एका गलीमा तैल्या फिरावतील हा तुम्ही रांधानं बंद कर द्या बहिणीवर पण उपाधी अशीच आईच बहीण तिसरा दिनले सांग माय तोंड कानी बडं मजा नच घे म्हणून तिसरा दिनले आई बहीण तोंड मजा नव्हे जात अहो काका का झालं काय तैले ना बाजार बंद करी ओ चिडी आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलंय आजच्या नंतर मटण मासा पक्का ना हा तुम्ही बंद कर द्या तुम्ही बंद कर यास ना बंद कर देतील तुमना ऐकवत नाही का या ऐकवत नाही तुमना ऐकीश नाही बाकीश नाही सगळ्या बहिणीश नाही घर जावानं बंद करते नाही का मटण मासा सोडावत नाही फक्त सांगा तुम्ही यासले तसं ते म्हातारामना दोंडायचा ना गोंधळ जेवणले बसेल होतं जेवणले बसणं आणि ते पीस वाढतस ना बाबा तुमल्यान समजावते तुम्ही नाही असा म्हण राहणार म्हणजे मी गावमानी एक बी पंगत सोडत नाही म्हातारा बसेल होतं वाढपी पोरे वाढ राहतात आणि गोंधळ माय ना जेवणारच नाही भलेच आपले चालत नाही ना 10-12 उभं राहीन दगो याची गंमत खाणारच नाही त्या वाढपी पोरे वाढतस ना त्या बाकीना कसा दगत ते 2-2च शिल काय राहणार रे वो बाकीना दिनभर ना भुक्या राहता ना संता तू वाढपी पोऱ्या सांगा चुलावर कढई राय गे बट गई गे रे वो म्हाताराला वाढत उन्हात 2 पीस उन्हात एक चांगलं होतं आणि एक आड्डी होती पण कानारले चांगलं समजत होई आड्डीना मधनं मटेरियल रास म्हातारा ते मटेरियल वळाल घ्या मटेरियल वळाल ना मग आड्डी बोलली नाही म्हातारा चालू पंगत मा पाहिलं माडीनात हा उनी गुचकीन घ्या पुचकी हा
चालू पंगत मा पाहिलं मारदिनात त्या वाढपी पोरे म्हणे याल शिलगावर यान पर जादे आपलं बादलीभर काढेल खावा मा यान दिरी याल गरमा शिलगावर दोन पोरेनी उचला गरमा टाका म्हातारील म्हणे म्हातारा घ्या म्हातारील बी माहीत होता बोलता आगनगारी होतं बा असं पण मग नवरा मरेल रडणं ते पडी ना बरोबर आहे ना आणि तुम्हाला सांगतो बरं का तरुण बहिणींना रडणं शिकल्या बहिणीवर जी बाईल रडतायस ना तिनं इथलं वजन रासना खाय लिहून ताट सर काय देऊ हो म्हणा बापरे 12 वाजाडी ना तुम्हाला बिन म्हणा बी वाजाली ना 11:45 होई घ्या रडणं शिकल्या बहिणीवर जी बाईल रडतायस ना तिनं इथलं वजन रास ना बाबा खाय लिहून ताट सर काय देऊ जिलपटीन ती दोयास करीन आंघोळ करी बाथरूम मायनिंग घेऊ जिलपटीन ती दोयास करीन दोन आणि जी बहिणले रडता उन्हाने 3 दिन भरची आष्टी राहून का बशा दोय राहो तरी अगो शानल्या पाहिजे तर को गंगुतील सोबत बरोबर रडता उन्हाने हो माय मनीषीन तरुण बहिणीले सांगत रडणं शिकेल्या जी बाईल रडताच तिनं बयान वजन राहत आमना दोंडायचा मग प्राध्यापक मरणा प्राध्यापकनी बायको बी प्राध्यापिका अशी फुंडी रडे सर मरानंतर मॅडम गली आलीने बाया जमा होण्यात म्हणे मॅडम असं फुंडी रडणार ना रडेल ना लोकेशले पटणार नाही मग शब्द रडा म्हणे आता मॅडमले रडताजी आणि मॅडम म्हणे शब्द रडू का म्हणे मॅडम रडाल बसनी आप्पाव ओ बाई माझा आप्पाव म्हणता नको तू आप्पान पहिले उपडी जाशी तू नको रडू ओ बाई माझा आप्पा भानड सुरत नाही नवराला आप्पा म्हणत तिने गंदी मारू गंदी नवरा काय म्हणत ते बी सुधरत नाही भानड सुरत नाही ओ बाई माझ्या आप्पा म्हणता नको तू नको रडू आपण तंगडील दोर बांधी पेक दिसू पण तू रडू नको रडता सुद्धा यावायला पाहिजे महाराज बरोबर आहे की नाही हा एक पौर्णमाल फोन ना माऊली बाबा म्हणे बाबा तुम्ही कीर्तन मा रडाना सांगता रडणं काही इथलं विषयच राहत कोणता बी गाणं चालवर रडी लिहू म्हणे म्हणतं बहीण गाणं चालवर रडायला चालत नाही रागरागिनीवर रडणं पडच म्हणतं नाही म्हणे बाबा मी कोणता बी गाणं चालवर रडलीस म्हणतं रडीदा काढ बहीण म्हणतं ती बहीण मला फोनवर रडीदा काढे ए मरी ग्या मना नवरा मरी ग्या म्हणतं तू सुद्धा नको रडीस नाही ते प्रेत यात्रा मा येल घर निघ जाते तुला तंगडील दोर बांधी फेकना पडी एकलाले नको रडीस बाई रडता सुद्धा येवायला पाहिजे इथला बेकार म्हातारा मरेल होता कधी देव नाही धर्म नाही मंदिर मा नाही गावमा मंदिर बांधाय ना मंदिर मा सुद्धा दर्शन लिहून आले इथला वायबार म्हातारा तुमना गावमा चांगला दिख राहणार बटा म्हातारा कीर्तन लिही बसेल नाही चांगलं वातावरण दिख राहणार बाकी ना गावमा सप्ताह तरी सांगतस आपल्यासारखं जर भेटणार ना आखो वजन मा सांगतं महाराज आमना गावमा 7 दिन सप्ताह चालणार पण मी पायठी हाल बी घेऊ नये मग झेंडा लाई दे ना तू नेमकं म्हातारा मरणन म्हातारीन रडायला सुरुवात करी बा म्हातारा कधी देव नाही धर्म नाही आळंदी नाही पंढरपूर नाही कधी वृंदावन नाही कधी अयोध्या नाही कधी मथुरा नाही काशी नाही आणि मग म्हातारी रडे म्हातारान करता म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी ओ म्हणा बापरे अहो गावमा कीर्तन ऐकायला चेटेने अहो पंढरपूर बजनले जाय का पण एक नंबर नि लब्बाड झाड तथा नाही बाईस काही म्हाताराले उचलान गाई आंघोळ करीशने म्हाताराले उचलान गाईन म्हातारी आराय मारे ओ माय म्हणा रामना तोंड मा तुळसी ना पाला तरी घाला ना म्हणा दे आणि म्हणा करा जीवडा लागी गे बा ते म्हणता इथला वायबार होता अहो गोंद मग खाता उपडी घ्या यान तोंड मग तुझे ना पाला दिलो रे ना कोई उद्धार हो मी अख्खा मानचेस मा आवाज दिना इथून राम ना तोंड मा कोंबडी ना पिस्ता कुपसी देना मनी का बरं म्हणे महाराज म्हणता याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या का द्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तर तुळशी माळ घाली नाही आणि आता तुळशी ना पाला नाही अख्खा तुळशी वृंदावन बिन तोंड मग खूपशी देणं तरी यांना उद्धार होणार नाही पण रडणारी माय भयान चतुर्रास आमना दोंडायचा लेख म्हातारी म्हातारा मरणा नाही तब्येत खराब होईनी म्हातारीनं माल फोन होणार म्हणे रवी किरण महाराज म्हणता काय काकू लवकर ये भाऊ म्हणे म्हणता का बरं म्हणे तून काका तब्येत सिरियस 15वा अध्याय वाची दे म्हणे 15वा अध्याय कवी वाचतच बाबा आपण जवळ माणूस जावाव शेवो शेवटला प्रसंगले त्यांना आत्माले शांती भेटावी मुक्ती भेटावी म्हणशील 15वा अध्याय वाचणारा म्हणतं सिरियस होई भाऊ म्हातारा काकूनी जर माल भलाव मी गौतटे 15वा अध्याय वाचाले म्हणजे सिरियस होई भाऊ म्हातारा बुई टाकेल होई भाऊ असं मी गौ तो म्हातारा
म्हातारीला सांग राहता ए ते फिरेजवर फुटाणा पडेल त्या दिदेव म्हणे मला खावाले ओ म्हणा बापरे म्हणतं काकू आव काका ते फुटाणा माग राहणार कवय मरी आणि तू 15 वाद्या वाचाल बोलायली ना म्हणे भाऊ या चिलगाव लवकर काढ म्हणे याले वाची दे म्हणे म्हणतो म्हणा वाचावर नाही म्हणा भाऊ अहो फुटाणा काय राहणार म्हण समोर फुटाणा जाऊ दे म्हणे भाऊ अहो दिनभर मग 3 दाव खास म्हणे पण खाटवर ते उठाय नाही राहणं म्हणे त्या गाय अहो खाटवरच बटी बटी खायलेस म्हणे आणि खाटवरच बटी बटी खायलेस रे बा म्हणे नुसतं गंध वास मार राहणं म्हणे म्हणतं काकू आता याला विलाज नाही शे नाही भाऊ म्हणे वाच म्हणे म्हणतं अजिबात चालणार नाही मी घर नाही घेऊन 6 महिन्यानी वर्ष निघेन मग म्हातारा मरणार आता मी कार्यक्रम लिहतो कार्यक्रम करीश नाही घर घेऊ म्हातारा मरी घ्या म्हणे घरणा म्हणे मन वडील म्हणे भाऊ तू म्हातारा मरी घ्या आपली गेली म्हणा मी गहू मग दारवर माल देखन ती काकू रडायला लागली म्हणा राम व माय म्हणा राम बिगर बट गरज सुन लागसना म्हणा देव मीत घर महिना दिदी म्हणतं काकू बट रड आहे नको रडू तू का ब तू होता तो त्याला काढा मागे लटकेल होती ना आता तो निघ्यान मग घर सुन लाग राय ना 1 नंबरीला बाडरा जातो आई दुसरा जाऊ दे म्हणा घर म्हणा सुद्धा अनुभव आहे म्हणा आम्ही बडा काका चुलताना बसू का मन चुलता आमले सांगे भाऊ कोण गरीब ना नाव लिहू नाही गणपती बसाडो दुर्गादेवी बसाडो मस्त आनंद मारा आरती करो कोण गरीब ना पोऱ्यांना नाव लिहू नाही इथलं भारी शिकाडे मन चुलती गरमा यार आहे मारे मन चुलताले बस करा भाऊ त्या पोरीला कशान म्हणा शिकाड राहणार तुम्ही काय किडा पाडेलेत मला चांगलं माहित छे मन चुलताना उंडूकू निघू देणार नाही मन चुलतीने आणि मन चुलता मरणार पुढे बटणीन मग रडे राम ओ माय तुम्ही 2 शब्द चावी बोली लेतात ना मना देव मी आज तरी उठाडते ना म्हणतो बोलते लब्बाड एक मोठ माय तू होता तो त्यांना उंडूक बी निघू दे ना मरी जायला चावी बोली लेतात ना 1 नंबरने लब्बाड जा बाईसनी बहिणीवर तुम्ही बड्या बहिणी चांगल्या आहे तीस वा वा ऐका साध्या सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला काय झालं नाही हसा तुम्ही फक्त किडा नका पाडा हसा ना वांदा नाही कारण मी इतकं बोलतोय ना याच्या मागचं कारण असं आहे की मी फक्त व्यसनमुक्तीवर बोलतो खावा पेवानं भान ठेवा यावर बोलस मी म्हणा फक्त विनोद मनीषने ऐकू नका म्हणा म्हणणं काय ते बी ऐकत जा राहिनी गोष्ट मला दिनभर मग 2-2 कीर्तन आहेत हाऊस म्हणेन बोलणं नाही मी ज्यानं लिहस ना त्यानं पुरा वसूल कर देस मन तत्व आहे माल फुकटनं जिरत नाही घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो ज्या संस्थांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं पण तत्पूर्वी सगळ्यांना एक रिक्वेस्ट असेल बरं पाया पडून माफी मागून बोलेल सगळ्यांनी आजच्या नंतर शक्य होईल तेवढ्या लोकांनी गळ्यात माळ घाला आणि माळ भेटलीच नाही तर आजच्या नंतर शपथ घ्या महादेवाच्या समोर की देवा आजच्या नंतर आमच्या घरामध्ये मांस मच्छी शिजणार नाही आम्ही आमचा चुलहा बाटवणार नाही अशी शपथ घ्यायची आजच्या नंतर चालेल ना हां जुन्या लोकांची म्हण आहे अच्छे को एक बार और गद देखो ज्या चांगला होतीन त्यासले फरक पड जाई माणसे होतीन ते फरक पड जाई आणि मी माणसेसले सांगस ते तुम्ही ठरवा बा तुम्ही कोणती यादी माय माणसेसले सांगेल जर समजी घ्या ते बरं आहे बा नाही समजणार तुमले समजे जाई तुम्ही कोण येत असं घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो पुन्हा 1 मिनिटं असं सांगतो तरुण भावांना सांगतो दादा मी तुम्हाला इथं दुखवायला आलेला नाही आहे न कळत माझ्या शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा तरुण बहिणींनाही सांगेल ताई तुम्ही काय म्हणा वावरी की काय जायला नाही का मी तुम्हाला अपमान करायला लिसू एक संतांचं एक प्रमाण आहे बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या तुम्ही माझ्या धर्माच्या हात म्हणून मी हक्काने बोलतो याच्यातून वाईट कोणी काढू नका नाहीतर बाकीने बाया सांगते माया मजानं सांगी घ्या पण ज्या बाया असले कधी एकाच शब्द म्हणा नाही पचेला हा तुझी डंगला आहे घ्या तो 2 तास माबडा किडाच पाडी घ्या मरी जायचं ताई मी तुला इथं दुखवायला आलेला आहे न कळत माझ्या शब्दानं जर माझ्या तरुण बहिणींचं मन दुखावलं असेल तर तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करशाल तरुण बहिणींना सांगतो तरुण भावांनाही सांगतो तुमचा भाऊ समजून माफ करा पण इथं बसलेले माझ्या बापासारखे टोपीवाले काका आहेत माझ्या मायांसारख्या नऊवारीमध्ये साड्या परिधान करून बसलेल्या माया आहेत यांना सांगेल
तुम्हाला दुखवण्यासाठी मी आलेला नाही. न कळत माझ्यानं एखाद्या शब्दात तुमचं मन दुखावलं असेल तर माझ्या बापासारखे आहात, माझ्या मायांसारखे आहात. तुम्हाला जर 4 मुलं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील 4था मुलगा समजा, 2 असतील 3रा समजा, 1 असेल 2रा समजा. तुमले पोरगा नसेल मला दत्तकलेल्या काका पण माफ करजा. कारण मी तुम्हाला दुखवायला आलेला नाही. न कळत माझ्या शब्दानं तुमचं मन दुखावलं असेल तर क्षमा असावी. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय बाबा? ज्ञानेश्वर.